खूप खूप छान. म्हणजे रुपालीताई, कमलताई, तुम्ही खूप सुंदर आत्तापर्यंत खेळलात दोघीजणी आणि सगळ्या फेऱ्या तुम्ही अतिशय उत्तमपणे खेळून पार पडल्यात. अवघड आता खरं तर विजेती कोण ठरवणं आहे, हे आमच्यासाठी तुम्ही अवघड केलं आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की तुम्ही आत्तापर्यंत ह्या 4 ज्या फेऱ्या पार पडल्या, त्याच्यात तुम्हा दोघींनाही इक्वल मार्क्स आहेत. त्यामुळे माझ्या सहपरीक्षकांसह चर्चा करून मी असं ठरवलं आहे, म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की जे प्राईज मनी आहे या खेळाचा, तो आपण विभागून देऊया दोघींमध्ये. पण आपला गेम आहे वारसा महाराष्ट्राचा. त्याच्यात आपण एक एक ती जी फेरी जिंकते तिला आपण पैठणी देतो. तर ह्याच्यासाठी मात्र आपण एक निर्णायक फेरी घेऊयात. राईट? हां. तर असं मी ठरवलं आहे. त्यामुळे आता आपण एक निर्णायक फेरी घेऊयात. तर ह्याच्यामध्ये फार काही करायचं नाही आहे. हा सोपा तसा खेळ आहे. ह्यामध्ये तुम्हाला आम्ही 2 मिनटं देऊ विचार करायला आणि 2 शब्द दिले जातील. ते 2 शब्द वापरून तुम्हाला एक छानसा उखाणा तयार करायचा आहे. कारण उखाणा हा आपला पारंपरिक वारसा आहे. तर तुमच्या दोघींपैकी जो उत्तम आणि सुंदर असा उखाणा स्वतः तयार करेल, तिला आम्ही पैठणीचा मान देऊ. तर रुपालीताई, तुमच्यासाठी जे 2 शब्द मी देते ते आहेत वारा आणि जमीन. आणि कमलताई, तुमच्यासाठी मी शब्द निवडले आहेत चंद्र आणि फूल. तर सुरू करूया. बघूया कोण सुंदर असा उखाणा तयार करते. आणि तुम्हाला दोघींनाही पैठणीच्या खेळासाठी खूप 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 शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू.